नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत अगदी वर्षभर टिकणारी, लहानापासून मोठ्यांना आवडणारी ती म्हणजे आंबापोळी. आंबापोळी जितकी करायला सोपी आहे ना, तितकी आपल्याला अगदी कमी जिन्नसाने बनते आणि बनते सुद्धा पटकन. तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेत आंबे. 1 किलो आंबे घेतले. छान असे मोठे आंबे मिळाले होते. स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसायचे आणि त्याच्या वरचा जो भाग आहे, देठाकडचा भाग आहे ना, तो कापून टाकायचा आणि नंतर ह्याला आपण चांगलं सोलून घ्यायचं. सोलताना तुम्ही पिलरने किंवा चाकूच्या साहाय्याने करू शकता. पण काय होतं, चाकूच्या साहाय्याने आपण जेव्हा करतो तेव्हा ते आंब्याचे कधी कधी तुकडे जाडसर असे निघतात. म्हणजे तर तुम्ही ज्या पिलरने केलं तर काय होतं, अगदी पातळशी जी साल आहे ना आंब्याची निघते. म्हणजे अशाच प्रकारे केलं तर तुम्हाला अगदी छान होईल, सोपंही जाईल आणि पटकनही सुद्धा होतं. आता हे सगळे आंबे आणून अशाच प्रकारे आपण करून घेणार आहोत. बघा, एखादा आंबा आपला झालेला आहे तर याचप्रमाणे जे 2 आंबे राहिले ते सुद्धा करून घ्यायचे. आता राहिलं काय, आता हे सगळे जे 3 आंबे झालेत रेडी, तर आपण ह्याला आता कापून घ्यायचे. कापताना असं काही नाही की मोठे लहान कशाही तुम्ही फोडी करू शकता. फक्त रफली त्या फोडी करायच्या आणि त्या आपण एका ताटामध्ये काढायच्या. आता या दिवसात आंबे भरपूर प्रमाणात येत आहेत तर नक्की आंबापोळी करा. अगदी मोजके जे आपली जिन्नस आहेत आणि होतात सुद्धा अगदी पटकन आंबापोळी आणि लागते छान. तर बघा, आता हे सगळे आंबे बोलता बोलता तुकडे मी सगळे काही करून घेतलेले. केल्यानंतर ना त्याची जी कोय होती ना, त्याला सुद्धा मी काही सोडलेलं नाही, सगळं काढलेलं आहे. आता हे झालं. आता काय करायचंय, फक्त मिक्सरचं भांडं घ्यायचे. आता पूर्ण काही आपण आंबे त्याच्यामध्ये घालू शकत नाही. अर्धे सगळे आंबे त्याच्यामध्ये घालायचे. घातल्यानंतर अगदी त्याची पेस्ट अगदी अगदी बारीक वाटून घ्यायचं. कुठेही आंब्याचा तुकडा वगैरे राहता कामा नये. छान असं आपलं हे झालेलं आहे. आणि आता हे सगळं काढून घ्यायचं ज्यात तुम्ही भांड्यात करणार असाल त्याच्यामध्ये, पातेले कढई ज्याच्यामध्ये. आणि हे ना मिक्सरच्या मध्ये कधी काढताना स्पॅच्युलाचा वापर करा. अगदी व्यवस्थित पुसून सगळं मिश्रण निघतं, म्हणून मी कधीही त्याला स्पॅच्युलाचाच वापर करते. आता हे झालं की जे बाकीचे जे आंबा राहिले तो सुद्धा आपण घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्याला वाटून घ्यायचे. सगळं मिश्रण रेडी झालेले आणि त्याच पातेल्यात घालायचे. आता हे मिश्रण तुम्हाला एक वजनी सांगते. हा गर काढल्यानंतर आंब्याचा माझा 700 ग्राम झाला होता. तर त्याला साखरेचं प्रमाण मी घेतलं होतं पावणा वाटी, म्हणजे 180 ग्राम. अगदी मी मोजून घेतलेलं आहे तुम्हाला सांगण्यासाठी, म्हणजे तुमचंही प्रमाण चुकणार नाही आणि आंबा पोळी सुद्धा अगदी परफेक्ट आणि गोड सुद्धा तशीच होईल. ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त जास्त गोड करण्याची गरजही पडणार नाही. आता हे सगळं आपण उचलायचंय आणि ह्याला आपण गॅसवरती ठेवायचे. फक्त एवढंच आहे की जर आंबा आंबट असेल तर मात्र तुम्ही साखर जास्त घाला. आता हे सगळं झाल्यानंतर आपण आता फक्त गॅसवरती ठेवायचं आणि काय करायचं, गॅसवरती ठेवल्यानंतर मात्र ही काळजी घ्यायची की ते खाली तळाला लागता कामा नये, म्हणून तिथेच उभं राहून आपण हे चांगलं ढवळत राहायचंय. आता ढवळत राहिलं की आता ही आंबापोळीचं मिश्रण आपल्याला घालण्यासाठी जिथे आपण तयार करणार तिथे ताटा रेडी करावं लागेल. म्हणून हे मिश्रण मी आपल्या घरातल्या कुठल्या एका मेंबरला आपलं देईन, म्हणजे ते थोडंसं ढवळत राहील आणि त्या ठिकाणी आपण आता ताटाची तयारी करूया. पूर्व तयारी म्हणजे आपण अगोदर सुद्धा करू शकतो, तुम्हाला राहिलं होतं म्हणून मी आता तयारी करते. ताटं घ्यायची कुठली, 2 ताटामध्ये हे पुरेसं अगदी मिश्रण व्यवस्थित होतं. जाडी होत नाही आणि पातळी होत नाही. सगळ्यांना तूप किंवा तेल व्यवस्थित लावून घ्यायचे. सगळी दोन्ही ताटं रेडी झाली की पुन्हा आपण त्या मिश्रणाकडे वळायचे. आता हे मिश्रण बघा अगदी व्यवस्थित अशाच प्रकारे ढवळत राहायचे चांगल्या तर रीतीने. अशा प्रकारे ढवळल्यानंतर मात्र ही काळजी घ्यायची की ह्याचे ना शिंतोडे तोंडावरती हातावरती उडू शकतात, गरम चटके लागू शकतात. म्हणून वरती असं झाकण पकडायचं आणि अशा प्रकारे आपण ढवळून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कुठेही शिंतोडे उडणार नाही. आणि मात्र गॅसला मंदच ठेवा. छान असं आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे बघा. आणि हे मिश्रण रेडी झालं की आता आपण त्यात काय करायचं माहितीये का, थोडंसं आणखी चव देण्यासाठी त्याच्यात घालायचं लिंबाचा रस. 1 लिंबाचा रस मी घातलाय. इथे तुम्ही काळं मीठ किंवा सफेद मीठ सुद्धा घालू शकता, आणखीन मस्त लागतं. या गोडामध्ये ना जरासं मीठ पडल्याला ते आणखीन चव लागते. आता हे मिश्रण आपलं रेडी झालं कसं कळतं, असं जाडसरही होतं. त्याच्याशिवाय या बोटाने दाखवल्यानं तुम्हाला अशा प्रकारे झालं म्हणजे हे परफेक्ट झालंय. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्हाला काहीच कळलं नाही ना, त्याच्या कढईच्या त्या कढया आहेत ना थोडंसं सुकू लागतात, म्हणजे मिश्रण अगदी आपल्याला काढण्यासाठी रेडी झालंय. आता हे मिश्रण रेडी झालं, ताटही आपली रेडी आहे. तर पटकन आपण हे अर्ध मिश्रण याच्यामध्ये घालायचे.
आता घातल्यानंतर आपल्याला कुठेही हाताने, स्पॅच्युलाने, चमच्याने, कशानेही करायची गरज नाहीये. मिश्रण घालायचं आणि फक्त त्याला ताटाला हळूवार सगळ्या बाजूनी हलवायचं. अशा प्रकारे फक्त एवढंच हलवल्यामुळे काय होतं, व्यवस्थितही होतं आणि आपोआप ते सगळ्या ठिकाणी पसरलं जातं. अशाच प्रकारे केल्यानंतर ते दुसरं सुद्धा ताट आहे ते सुद्धा तसंच करायचंय. ताटं रेडी झाली की आपण त्याला फक्त उन्हात ठेवायची सुद्धा गरज नाही. तुम्ही 2 दिवस त्याला पंख्याखाली जरी ठेवलं ना, ते आपोआप मस्त अगदी सुकलं जातं. जर ऊन असेल तर मात्र ही काळजी घ्या की उन्हामध्ये ठेवताना माती उडू नये, ही काळजी घ्यायची. मी मात्र पंख्याखालीच ठेवलं होतं, 2 दिवसापेक्षाही कमी लावलं होतं. आता हे 2 दिवस झाल्यानंतर पहा, तुम्हाला मी दाखवते की आपली ही आंबापोळी कशी झाली. आंबापोळी काढताना मात्र काय करायचं, चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडास उसवून घ्यायच्या जराशा. अशा प्रकारे उसवून घेतला की ते आपोआप ती निघते. आता ही पोळी आता हाताने आपण काढून घ्यायची. आता काढताना अशाच प्रकारे तुम्हाला कुठे तुटण्याची काहीही शक्यता होत नाही, व्यवस्थित निघते. आता या ठिकाणी मी ताटावरती मात्र ह्याच्यात ना तुकडे करणार नाहीये, कारण का काय होतं, मग तुकडे आपण जेव्हा चाकूच्या साहाय्याने करतो ना तेव्हा त्या ताटाला सरे पडतात. म्हणून ह्याला मी उचलून आपल्या त्या किचन जे आपल्या चॉपिंग बोर्ड असतो त्याच्यामध्ये किंवा किचनचा तुमचा जो प्लॅटफॉर्म असतो ना त्याच्यावरती तुम्ही ठेवून त्याचे तुकडे करू शकता. आणखीन एक मी काय केलं, इथे सुंदर दिसावं, चांगले व्यवस्थित चौरस असे म्हणजे असे आपले तुकडे व्हावे म्हणून मुलांची जी स्केल असते त्याला स्वच्छ अगोदर धुवून घेतली आणि नंतर अशा प्रकारे तुकडे करते. असं काही तुम्हाला करायची गरज नाही, पण अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं, व्यवस्थित चौरसही होतात, व्यवस्थित ठेवलेही जातात. आता हे सगळ्या बाजूच्या कडा काढून घ्यायच्या, त्या असंच खायच्या. आता हे झाल्यानंतर लहान मोठ्या तुम्हाला जितके करायचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आणि काय करू शकता तुम्ही, ते तुकडे ना एका दुसऱ्यावर एक असं ठेवून म्हणजे 4-4 तुकडे एकावरती एक ठेवून एखाद्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये ना गुंडाळून त्याला ठेवून द्यायचं. म्हणजे मुलांना काय सहजपणे एखादं उचललं आणि आपलं खाल्लं आणि वर्षभरही सुद्धा काही होत नाही. म्हणजे जास्त प्रमाणात केलं तरी आरामशीर ते राहतात. हे तुकडे सगळे झालेले आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या ताटामध्ये जे घातलंय ना तेही तुम्हाला मी दाखवते, पण इथे मात्र जरा वेगळे केलेले आहे. इथे मात्र मी तुकडे केलेले नाहीये. अशा प्रकारे अगोदर सगळे अगदी चाकूच्या साहाय्याने त्याच्या पुऱ्या पट्ट्या करायच्या आणि केल्यानंतर मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे रोल करायचे. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करून त्या प्लास्टिकच्या याच्यामध्ये घालून ठेवले ना तर मस्त अगदी छान राहतात, कुठे चिकटपणा वगैरे डब्यात राहत नाही. आता पहा, ही आपली आंबापोळी अगदी मस्त रेडी झालेली आहे. कशी वाटते बघा. आणि तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे, काही जास्त त्रास नाही, अगदी कमी जिन्नस सुद्धा आहे आणि खायलाही अगदी उत्तम लागते. लहानापासून मोठ्यांना अगदी खूपच आवडेल. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि मग आपण आणि तुकडे पहा किती छान झालेले आहेत आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.